कामठी शहरातील रमाई नगर इथं पाण्याची समस्या गंभीर झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप आहे। यातच राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीला म्हणजे सामाजिक न्याय दिनी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी आपल्या समर्थकांसह आत्मदहनाचा इशारा दिलाय। पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे। नगर परिषद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। रमाई नगरला पाणी मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। नगर परिषद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मुर्दाबाद, मुर्दाबाद। नगर परिषद मुर्दाबाद। आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे। 20 सालापासून आम्ही नळ घेतलो, काही पाणी येत नाही, तर आम्ही या पाण्यासाठी कोठी जावा। हा जो नगर परिषदचा टॅक्स येते आम्ही काय बिलकुल भरणार नाही, बिलकुल भरणार नाही। आम्ही कचऱ्याची गाडी नाही येत, कचऱ्याची परेशानी, आम्ही वावरात कचरा फेकायला नेतो। मग नगर परिषदला आम्ही टॅक्स कायचा देवा, कायचा टॅक्स देवा। पाणी नाही तुमचे आता 20 साल झाले आम्ही नळ घेतलं तर बिलकुल पाणी नाही येत। 100 रुपये महिन्यानं आम्ही बाहेरचं पाणी भरत आहोत। नाही 2दा गेलो आम्ही, काही आवाज नाही उचलत, काय करावं आम्ही। रिक्षासाठी गेलो की लहान गाडी दाडा, लहान गाडी नाही पाठवत आमच्या इकडे। टँकर येतात का नगर? काहीच नाही येत, काहीच बिलकुल काही टँकर नाही येत ना, काही नाही येत। प्रभाग 15 रमाईनगर येथे गेल्या 20 वर्षापासून पाणी टंचाई आहे। ही नगर परिषद निर्मित पाणी टंचाई, इथे पाईपलाईन टाकली नव्हती, त्याच्यामुळे पाणी जात नव्हतं। आता आम्ही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आंदोलन केलं, पाईपलाईन टाकण्यात आली आता, परंतु ती पाईपलाईन मेन पाईपलाईनला जोडली नाही, त्याच्यामुळे पाणी पुरवठा अद्याप होत नाही। त्यामुळे येथील जवळपास 60 ते 70 घरातील लोक, म्हणजे जवळपास 150 लोक खूप हरासमेंट होत आहे, त्यांना पाणी मिळत नाही आहे। आणि पाणीसाठी आम्ही राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी 26 जूनला आत्मदहन करणार आहे। ही धमकी नाही आहे, आम्ही करून दाखवू। कोणी नाही केलं तर मी तरी करून दाखवणार। 20 साल झाले नळ घेतला तर एक गुण पाणी नाही येत, काही नाही येत। आणि बिल मारदेसा 15,000 पाठवून दिला, कोठून भरून कमाई नाही, काही नाही। तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की गेल्या 20 वर्षापासून रमाईनगर या ठिकाणी पाण्याचा एक थेंब येत नाही। लोक पाण्यासाठी कुठे जातात भरासाठी। आता गेल्या 5 वर्षानंतर एक खोदकाम करून ठेवलं आहे नगर परिषदेला, पण आतापर्यंत काम झालेलं नाही। हे तुम्ही खाली बघू शकता, एक खोदकाम झालेलं आहे, त्यांनी आतापर्यंत जॉईनिंग केलेलं आहे। तर आमची फक्त नगरपालिकेतर्फे एकच मागणी आहे की हा जो पाण्याची समस्या त्यांनी लवकर सॉल्व्ह केला पाहिजे।